तर वांद्रे इथल्या गरीब नगरमध्ये अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात येते। गेले 3 दिवसात 90% अनधिकृत बांधकामांवरती कारवाई झाली आहे। तर सुमारे 200 मेट्रिक टनचा ढिगारा हटवण्यात आलाय। सलग चौथ्या दिवशी सुद्धा अवैध बांधकामांवरची कारवाई ही सुरूच राहणार आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट वांद्र्यातून आपल्यासोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, त्याच ठिकाणी तू उभा आहे आणि मागे गरीब नगर वरती जी कारवाई झाली त्याचा ढिगारा सुद्धा दिसतोय। शेकडो टनांचा ढिगारा खरं तर आता हटवण्यात आलेला आहे। मात्र किती तणाव आहे आता सुद्धा त्या परिसरामध्ये? जी दगडफेक झाली त्यानंतर परिस्थितीमध्ये काही सुधारणा झाली आहे का? बरोबर आहे मनश्री, अजूनही वांद्रे येथील गरीबनगर परिसरामध्ये कारवाई सुरू आहे। मात्र तणाव सुद्धा तेवढ्याच प्रकारचा पाहायला मिळतोय। पोलिसांकडून सुद्धा खबरदारी घेतली जाते। एकूणच या ठिकाणी या ब्रिजवरती आपण बघतोय पोलीस पहारा देताना पाहायला मिळतात। या परिसरामध्ये सुद्धा अनेक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। दगडफेक प्रकरणामध्ये एकीकडे चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे। आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आलेली आहे। काल रात्री सद्दाम अन्सारी या युवकाला अटक करण्यात आलेली आहे, ज्याने पेवर ब्लॉकने पोलिसांवरती हल्ला केला होता। आता त्याला पोलीस जे आहेत ते कोर्टात हजर करतील। मात्र 17 जणांना 26 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एकाला बाल सुधारगृहामध्ये सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। हा ढिगारा माझ्या मागे आपण पाहतोय। आतापर्यंत 90% बांधकामावरती कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये 60% पाडकाम झालेला अद्यापही या ठिकाणी शेकडो टन जो आहे तो कचरा म्हणजे डेब्रिज जे आहे तो आपल्याला पाहायला मिळते। आज पुन्हा कारवाईला सुरुवात होणार आहे। दरम्यान आज 4था दिवस आहे कारवाईचा आणि आज बहुतांश 90% पेक्षा जास्त पाडकाम जे आहे ते करण्यात येईल। मात्र आतापर्यंत बांधकामावरती पूर्ण 90%ची कारवाई झालेली आहे। त्यामुळे आज एकीकडे बांधकाम पाडताना आपल्याला जेसीबी पोकलेन मशीन्स पाहायला मिळतात, दुसरीकडे हे सर्व जो मलबा आहे तो सुद्धा वाहून नेण्यात येतोय। एकूणच या ठिकाणी आत्ताही तणावात्मक परिस्थिती आहे, त्यामुळे पोलिसांचे पथक तैनात करण्यात आलेले आहेत। यामध्ये आरपीएफ असेल, रेल्वे पोलीस असतील, तसेच मुंबई पोलीस आणि राज्य राखीव दल अशा पोलिसांचं एक पथक तैनात करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी शेकडोपेक्षा जास्त पोलीस आहेत। त्याचप्रकारे जी दगडफेक झालेली आहे ती जवळपास याच परिसरातून झालेली आहे। जो या परिसराच्या समोरचा भाग आहे, बेरमपाडा असेल, त्याच्या समोर बाजूची जी वस्ती असेल, या वस्तीतून दगडफेक झाली होती। त्यामुळे या वस्तीमध्ये सुद्धा पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन करून दगडफेक करणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यात येतोय। मग ते सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा ड्रोनचे फुटेज असतील, माध्यमांकडे असलेले व्हिडिओज असतील, याचा सुद्धा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू झालेला आहे। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून जे चेहरे ओळखता येतील त्या चेहऱ्यांना ओळख पटवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न एकीकडे पोलिसांचा आहे, तर दुसरीकडे या वांद्र्यातील गरीबनगर परिसरामध्ये जी कारवाई सुरू आहे, रेल्वेची जी कारवाई सुरू आहे, त्या कारवाई जी आहे ती सुरूच राहणार आहे। मात्र आजपर्यंत 90% पाडकाम जे आहे ते करण्याचा मानस जो आहे तो रेल्वेचा आहे। त्यामुळे आज किती काम होतं आणि याच दरम्यान जी परिस्थिती आहे ती कशा प्रकारे हाताळली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनश्री, नक्की स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।